पुण्याच्या कल्याणी नगरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा खायला देण्यात आलेला होता असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी केलाय। हा अपघात झाल्यावर रविवारी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये शंकर संगम शिष्टमंडळासह निवेदन देण्यासाठी गेलेले होते आणि तेव्हा त्यांनी आरोपीसाठी पिझ्झाचे बॉक्स नेताना पाहिले असं शंकर संगम म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। कल्याणी नगरमध्ये शनिवारी मध्यरात्री अपघात घडला आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करावी यासाठी पहिलं निवेदन येरवडा पोलीस ठाण्यात देण्यात आलं। ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेकडून। त्यासाठी शिवसेनेचे पुणे शहराचे समन्वयक शंकर संगम हे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी दुपारी 1 वाजता गेले होते। त्यावेळी तुम्ही काय पाहिलं त्या ठिकाणी? DCP साहेबांना भेटून आम्ही असं सांगितलं की हे दुर्घटना जे घडली आमच्या सर्व शिवसेनेचे शिष्टमंडळ होते तिथे वडगाव शहरीचे। तर आम्ही म्हणलं ते जेणे दुर्घटना घडली आरोपी आणि पब मालक यांच्यावर सक्त कारवाई करावं म्हणून असं आम्ही सर्वात पहिल्या शिवसेनेला तिथं पत्र दिलं आम्ही DCP साहेबांना येरवडा पोलीस स्टेशनला। त्यावेळी काय पाहिलं तुम्ही? त्यावेळी असं पाहिलं की साहेब हे जेव्हा आम्ही निवेदनसाठी बाहेर थांबलो होतो तेव्हा हे जे एक हवालदार जो होता एक तो पिझ्झाचं पॅकेट घेऊन आतमध्ये येत होता। पण त्यावेळी आरोपी आतमध्ये होते? हां, आरोपी बाजूला बसलो होते तिथं बाजूच्या कॅबिनला। हो, आरोपींसाठीच तो पिझ्झा घेऊन येत होता? पोलिसांनी आणला होता ते। हो, म्हणजे ब्लू कलरचे बॉक्स होते ते। हो, पिझ्झाचे। तुमचं म्हणणं आहे की आरोपींसाठीच तो पिझ्झा आणण्यात आला होता? हो, आता त्यांच्यासाठीच आणणं असेल ते, कारण आमच्या समोरची गोष्ट ती जर आपण त्या टायमात CCTV जर चेक केलं ना 1 ते 3 दरम्यान तर ते पूर्ण माहिती तुम्हाला पडणार। कॅमेरामन ओलगावळे समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।